इलेक्ट्रिक वाहन धारकांसाठी आता आनंदाची बातमी आहे। इलेक्ट्रिक वाहनांना आता टोल माफी दिली जाणार आहे। राज्य सरकारच्या नव्या धोरणानुसार ही टोल माफी दिली जाणार आहे। तसंच या नवीन धोरण जे आहे त्याला मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे। 5 वर्षाची ही मुदतवाढ असल्याचं समजतंय। तसंच जर आपण पाहिलं तर यामध्ये जो टोल माफीचा निर्णय आहे त्यामध्ये अटल सेतू, पुणे एक्सप्रेस वे आणि समृद्धी महामार्ग यांसारख्या टोलचा समावेश आहे। तसंच आणखी जर आपण पाहिलं तर बँड्रातील जो टोल नाका आहे त्यामध्ये देखील टोल माफी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी हे धोरण आयोजित केलेले आहे, आखलेलं आहे। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी नवीन ईव्ही धोरण लागू करण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर प्रमुख द्रुतगती मार्गावरती इलेक्ट्रिक वाहनांना 100% टोल माफी दिली जाणार आहे। खरेदीमध्ये देखील सवलत दिली जाणार आहे। 2030 पर्यंत नवीन इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सवलत दिली जाणार आहे। इलेक्ट्रिक 3 चाकी मालवाहू, हलके मालवाहू आणि शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना 15% सवलत दिली जाणार आहे। चार्जिंगची सुविधा देखील मोठ्या प्रमाणावर विकसित करण्यात येणार आहे। महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन वाढवण्यासाठी हे धोरण मदत करेल असं शासनाचं म्हणणं आहे। मारुती सुझुकी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची शक्यता आहे। तसंच जर आपण पाहिलं तर टेस्ला कंपनीने भारतात नोकर भरती सुरू केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर हे जे नवे धोरण आहे ते नक्कीच महत्त्वाचं समजलं जातंय, कारण इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा या अनुषंगाने शासनाने हे नवे धोरण जे आहे ते आखलेलं आहे। यामध्ये 25 किलोमीटरपर्यंत प्रत्येक ठिकाणी इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट जो आहे तो उभारण्यात येणार आहे आणि इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी देखील करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।